मनोज जरांगे उपोषणावेळी समोसा खात असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओत उपोषण स्थळी बसून जरांगे समोसा खात असल्याचं दिसतंय। फक्त 9 सेकंदांचाच हा व्हिडिओ आहे, पण खरंच जरांगे उपोषणावेळी समोसा खात होते का याची आम्ही पडताळणी सुरू केली। उपोषणात मनोज जरांगेंनी खाल्ला समोसा। पाणीही न पिणाऱ्या जरांगेंनी खरंच समोसा खाल्ला? व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? उपोषणाला बसलेल्या जरांगेंनी समोसा खाल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून उपोषणावेळी पाणीही न पिणाऱ्या जरांगेंनी समोसा खाल्ला असा दावा केला जातोय। पण खरंच जरांगेंनी उपोषणावेळी समोसा खाल्लाय का? जरांगेंसोबत हजारो आंदोलक मुंबईत आलेत, त्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल होत असून काहींनी तर जरांगे समोसा खाऊन उपोषण करत असल्याचं म्हटलंय। मात्र आम्ही याची सत्यता सांगण्यासाठी पडताळणी सुरू केली। या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं थेट आझाद मैदानात जाऊन आंदोलकांची भेट घेतली आणि खरंच व्हायरल झालेला व्हिडिओ खरा आहे की जरांगेंची बदनामी करण्यासाठी हा व्हिडिओ व्हायरल केला जातोय का हे जाणून घेतलं। हा जो काही व्हायरल व्हिडिओ आहे हा AI ने बनवलेला आहे आणि जे म्हणतात ना की समोसा खाताना व्हिडिओ टाकलाय तर प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि त्यांना जे व्हिडिओ तयार केलेला आहे त्याला इथं ये म्हणा। पोलीस डिपार्टमेंटचा मोठा कॅमेरा लावलेला आहे समोर आणि तो येऊन चेक कर आणि मग तो व्हिडिओ टाक। 24 तास या ठिकाणी मीडियाचे वगैरे कॅमेरे असतात। आमचं एकच म्हणणं आहे, हा व्हिडिओ AI प्रॉम्प्टेड आहे, याची चौकशी केली जावी। ज्यांनी कोणी हा व्हिडिओ तयार केला असेल त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई व्हावी आणि जे व्हायरल करतात हा व्हिडिओ त्यांच्यावर सुद्धा या ठिकाणी योग्य ती कारवाई व्हावी। त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया। जरांगेंनी उपोषणावेळी समोसा खाल्लेला नाही। 4थ्या दिवसापासून जरांगेंनी पाणीही पिणं सोडले। जरांगे समोसा खातानाचा व्हिडिओ AI निर्मित आहे। AIच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून व्हायरल केला जातोय। मनोज जरांगेंना बदनाम करण्याचा डाव आहे। जरांगेंच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। या प्रकारामुळे आंदोलक चांगले संतापलेत। याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली जाणार आहे। त्यामुळे आमच्या पडताळणीत उपोषणावेळी जरांगे समोसा खात असल्याचा दावा असत्य ठरला आहे। आंदोलन मोडीत काढण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसरीकडे आंदोलकांनी संयम राखावा असं आवाहन मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। माधव सावरगावे, आझाद मैदान, मुंबई।